हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7. श्लोक क्रमांक 27. इच्छाद्वेषसमुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 28. येषां तु अंतगतं पापं जानानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ताः भजन्ते माम दृढव्रताः. शत्रूला ताप देणाऱ्या भरतवंशीया इच्छा द्वेष उत्पन्न होऊन द्वंद्व मोह यामुळे समस्त प्राणी सृष्टीजगतात संमोहित होतात. परंतु पुण्यकर्मामुळे ज्यांची पापे संपुष्टात आली आहेत ते द्वंद्व मोहापासून मुक्त झालेले निस्सीमपणे व्रतपालन करून माझे भजन करतात. काशीस जावे नित्य वदावे हे संतवचन चांगले आहे, परंतु ते एका ठराविक काळापुरतेच ठीक आहे. आयुष्यभर जर असेच वदत राहिलो तर शेवटचा दिवस आला तरी ते वदनातच राहील, प्रत्यक्ष जाणे होणार नाही. जय गणेश ध्यान मंदिरातर्फे दर आठवड्याला सत्संग असतो. अनेक जण सांगतात, वा छान स्तुतत्य उपक्रम आहे, आम्हालाही यायची इच्छा आहे, परंतु काय करणार, सायंकाळी नातेवाईक पाहुणे मंडळी येतात, त्यामुळे घर बंद करून येता येत नाही. मी त्यांना म्हणतो पाहुण्यांना घेऊन या, त्यावर ते भरपूर हसतात, पण येत मात्र नाहीत. माणसाला परमात्म्याची ओढ आहे. प्रत्येकाला वाटतं की पुण्य साठवावे, भक्तिमार्गी काहीतरी करावे, पूजा अर्चा नित्य चालवावी, परंतु संसाराचा मोह हे करायला वेळ देत नाही. सकाळी भल्या पहाटे गुरुजींकडे योगासनेसाठी जावे असे रोज रात्री वाटते, पण संसार आडवा येतो. इच्छा असते पण कृती होत नाही. संसाराचा मोह अनावार आहे. अनेक इच्छा वासना आकांक्षा कामना आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी अपूर्तता राहिल्यासारखे वाटते. कितीही सौख्य मिळाले तरी ते अपुरेच वाटते. सांसारिक गोष्टींची तृप्ती कधीही होत नाही. त्यामुळे कोणालाही मृत्यू यायला नको असतो. मृत्यूचे नुसते नाव काढले तरी अशुभ वाटते. आपल्याला न मिळता दुसऱ्याला मिळाले तर द्वेष निर्माण होतो. काही ना तर दुसऱ्याला मिळाले की त्यांचा हेवा वाटतो, मत्सर वाटतो. परमात्म्याने मानवाचा जीवनक्रम मानवेतर प्राण्यांसारखा ठेवलेला नाही. त्याला पुरेपूर स्वातंत्र्य दिले आहे. मानवाने परमात्म्याला ओळखावे आणि मुक्ती प्राप्त करावी असा त्यामागे हेतू आहे. मानवाने विवेकाने वागावे, देवशोधनासाठी बुद्धी वापरावी, मानवेतर प्राण्यांसारखे जीवन जगू नये. परंतु मानव त्याला लाभलेली असामान्य बुद्धी देहादी इंद्रियांच्या भोगांसाठीच वापरतो. भोग उपभोगण्यात तो इतका रमतो की त्याला भोग उपभोगणे हेच जीवन आहे, हेच जीवनाचे उद्दिष्ट आहे असे वाटते. उपभोग शमविणारे नवनवीन उपाय तो दररोज शोधून काढतो. उपभोगांच्या नवनवीन पद्धती विकसित करतो. हे सर्व उपभोग जीवनात प्रत्यक्ष उतरविण्यासाठी कष्ट घेतो. तेच त्याचे जीवन होऊन जाते. त्यामुळं तो परमात्म्याला विन्मुख झाला आहे. अमुक धन पैसा संपत्ती मिळवली नाही तर आपले जगणे धोक्यात येईल अशी त्याला धास्ती वाटत असते. प्रत्येक दिवशी तो जास्तीत जास्त धन जमा करण्यात गर्क असतो, परंतु तो कधीही उलट विचार करत नाही की या गरजा आवश्यक आहेत का, त्या जर कमी केल्या तर जीवनाचा आनंद खरंच कमी होईल का. म्हातारपणी जरा जर्जर झाली की भोग उपभोगता येत नाहीत, म्हणून वेळ जायला काहीतरी करायचे म्हणून तो अध्यात्म करतो. नाही तर सगळा आनंदच आहे. सर्वजण उपभोगात तल्लीन आहेत, भौतिक विश्वात रममाण आहेत, परंतु यातही काही आशेचा एखादा किरण चमकतो, एखादा धागा शिल्लक राहतो आणि तो परमात्म्याजवळ संधान ठेवतो. तो परमात्म्याला सन्मुख होतो. संसाराचा दांभिकपणा फोलपणा त्याला उमजतो. तो संसाराशी जगण्यापुरता संबंध ठेवतो.
काम धंदा करतो, बाकी वेळ प्रभुनाम घेण्यात व्यतीत करतो, परमात्म्याचे भजन गातो, हा ज्ञानी समोर आलेली प्रत्येक गोष्ट प्रभूचा प्रसाद म्हणूनच स्वीकारतो. त्यामुळे तो कधीही दुःखी होत नाही. हरिओम.